नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज एक नवीन टॉपिक मी घेऊन आलेले आहे, एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे जी कोणाला माहितीही नसेल आणि जरी माहिती असेल तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशी आशा करते। आणि जराही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला या दिवसापासून नवनाथांचं पारायण करायचं असेल किंवा नवनाथांची काय सेवा करायची असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा त्या दिवशी करू शकता। त्या दिवसापासून तुम्ही पारायण चालू करू शकता। तुम्ही जे काही त्यांचं चरित्र आहे किंवा त्यांचे जे काही अध्याय आहेत, ग्रंथ आहेत ते तुम्ही त्या दिवसापासून वाचू शकता। नवनाथांनी असे सांगितलेले आहे की जी कोण माझी ही सेवा करेल तर त्यांच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनसंपत्ती प्राप्त होईल। तर ही संधी गमवायची नाही आपण। तर या दिवशी आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे। तर हे आपण कोणता उपाय करायचा आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी 31 तारखेला धर्मबीज उत्सव आहे तर हा का साजरा करतात, 31 तारखेलाच का केला जातो, या दिवशी धर्मबीज उत्सव का करतात, तर कशासाठी केला जातो हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं कारण आता बघूया आपण। गोरक्षनाथांनी नाथपंथाची दीक्षा दिली तर त्यामुळे हा सोहळा इतका अमूल्य झाला की तो सोहळा त्या दिवशी त्यांनी अशी घोषणा केली की या दिवशी पूजा कशी करायची आहे ते मी सांगते। नवनाथांचा फोटो हा सर्वांच्याच घरी असेल असं नाही, कोणाच्या घरी असतो तर कोणाच्या घरी नसतो। तर आपण काय करायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे। तर ती सुपारी आपल्याला स्थापन करायची आहे तिथं, तिच्यावर अभिषेक घालायचा आहे आपल्याला, हळदी, कुंकू, अक्षता हे सर्व घालायचं आहे, हार घालायचा आहे। आणि जरी कोणाच्या घरात फोटो नसेल तर या दिवशी दिवस चांगला आहे बघा, तुम्ही फोटो सुद्धा नवनाथांचा आणू शकता। तर जरी नसेल, कोणाला आणायचं नसेल तर तुम्ही ही सुपारी स्वरूप आपल्याला नवनाथांचा तिथं स्थापना करायची आहे, त्याला हार वगैरे घालायचा आहे, फुलं घालायची आहेत आपल्याला। तर अशा प्रकारे आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे, पाया पडायचं, नैवेद्य ठेवायचा आणि नैवेद्य दाखवून घ्या तुम्ही मनोभावे। धूप, दीप, अगरबत्ती हे सगळं तुम्ही दाखवून घ्या, मनोभावे त्यांची प्रार्थना करा, त्यांची सेवा करा। आणि आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे। आणि जरी नसेल तर आता काय यूट्यूबला आहेच, यूट्यूबला तुम्ही लावून द्या आणि तो अध्याय तुम्ही मग तुमच्या कानावर पडतो, तुमच्या घरातल्यांच्या सर्वांच्या कानावर पडतो। तर आपल्या घरातील वातावरण सुद्धा एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं, नकारात्मकता सगळी घरातील निघून जाते, पॉझिटिव्हिटी येते। आणि त्यामुळे आपल्या घरात सुद्धा जे काही भांडण होतात ती कमी होतील, मतभेद होतात ती कमी होतील। नवरा बायकोंच्यामध्ये सतत भांडण होतात, मतभेद तयार होतात, पैशांविषयी काही अडचणी असतील, आर्थिक अडचण असेल, फायनान्शियली अडचण असेल, तर मुलांच्या बाबतीत काही अडचण असतील तर हे सर्व कमी होण्यासाठी हा तुम्हाला ग्रंथ वाचायचा आहे। त्या ग्रंथातील तुम्ही 34वा अध्याय वाचायचा आहे। जरी तुम्हाला पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही हे करा, जर तुम्हाला पारायण करायला जमत असेल तर तुम्ही त्या दिवसापासून पारायण करायचं आहे। वाचताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आपल्याला जे केस आहेत ते आपल्याला बांधायचे नाहीत, ते आपल्याला मोकळे सोडायचे आहेत। साडी घालायची आहे आपल्याला आणि केस मोकळे ठेवायचे आहेत। आणि जर तुम्ही हातामध्ये दोरा बांधला असेल, पायामध्ये दोरा बांधला असेल, तर गळ्यामध्ये बांधला असेल तर तो तुम्हाला काढायचा आहे। आपल्या हातामध्ये किंवा केसामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ नसायला पाहिजे, आपल्या शरीरावर पिळा नसायला पाहिजे। अशा गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि मगच तुम्ही वाचन करायला बसायचं आहे। आता तुम्हाला नैवेद्याला काय ठेवायचं आहे बघा, ज्वारीची आंबील करायची आहे, तुम्ही घेवड्याची भाजी ठेवू शकता किंवा तुम्ही घुगऱ्या करू शकता बघा, आणि मलिदा करू शकता। ह्यापैकी तुम्हाला नैवेद्याला ठेवायचं आहे कारण ते नवनाथांना प्रिय आहे म्हणून। अशा प्रकारे आपल्याला धर्मबीज उत्सव साजरा करायचा आहे। आणि या दिवशी आपण काय करायचं आहे हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हाला पारायण करू शकता, तुम्ही एका दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता किंवा तुम्ही 5 दिवसाचं, 7 दिवस हा आपल्याला धर्मबीज उत्सव साजरा करायचा आहे। तर ही सर्व माहिती मी तुम्हाला कसा साजरा करायचा आहे हे सर्व सांगितलेलेच आहे तुम्हाला मी। तर अशा पद्धतीने तुम्ही साजरा करून बघा। आणि जे काय मी तुम्हाला उपाय सुद्धा सांगितला आहे की ग्रंथातील कोणता अध्याय वाचायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा अध्याय तुम्ही वाचून बघा। तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, घरातील भांडणे, मतभेद सर्व कमी होईल आणि तुम्ही शक्ती आहे, घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल आणि घरात सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल। त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करून झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते आणि इथंच व्हिडिओ थांबवते। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।